चला नमस्कार, मी किरी थोरात, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता तुम्ही सर्वांपर्यंत एक महत्त्वाची अपडेट पोहोचली असेल। डीएमआरची भरती तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की 2024 प्रमाणे 2025 सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे, ज्याच्यामध्ये बॅक टू बॅक भरपूर महत्त्वाच्या फार्मसी ऑफिसरच्या भरत्या, महत्त्वाच्या ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्यामध्ये भरपूर ज्या पोस्ट आहेत त्या आपल्याला बघायला भेटत आहेत। आता डीएमआरचं जी महत्त्वाची जाहिरात आहे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली असेल। अर्थात जवळपास 200 पेक्षा जास्त तुम्हाला जागा या पूर्ण पदभरतीमध्ये बघायला भेटतील आणि खूप महत्त्वाची आणि सर्वात मोठी ॲड ही 2025 ची ही ठरणार आहे, ज्याच्यामध्ये मला वाटतं 207 जागा आहे आपल्या फार्मसी ऑफिसरच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत। तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमके कोणते कोणते विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, पात्रता महत्त्वाची बघणार आहोत, किती कॅटेगरीसाठी पोस्ट आहेत, अनुभव आहे किंवा अनुभव नाही, आणि सर्व स्ट्रीमचे विद्यार्थी जे महत्त्वाची पात्रता आहे त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी डिटेलमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेन। व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले जर या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल, तुमचा डिप्लोमा झाला असेल, डिग्री झालं असेल, एम फार्म झालं असेल, या एक्झाम तुम्ही प्रिपेअर करत असाल, एक्झामसाठी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर आपले एक्झामसाठी प्रिपेअर करण्यासाठी महत्त्वाचे पुस्तकं, ज्याच्यामध्ये MCQ जर तुम्हाला पाहिजे असतील, आतापर्यंत DMR जो पॅटर्न TCSचा होता आता ते कसे प्रश्न विचारले गेले त्यासाठी आपले महत्त्वाचे 2 पुस्तकं। पहिलं हे पुस्तक आपल्या सर्वांना माहिती आहे, औषध नियमन अधिकारी, याच्यामध्ये जो मला सांगितल्याप्रमाणे मी जवळपास 7000 MCQ जे आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील। त्याचबरोबर दुसरं पुस्तक हे टार्गेट आहे, याच्यामध्ये जवळपास 7,500 ते 8,000 MCQ असे हे दोन्ही पुस्तकं मिळून जवळपास 15,000 ते 16,000 MCQ तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये बाकीच्या स्टेटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या एक्झाम 1998-99 पासून टिल आतापर्यंतच्या झाल्या होत्या त्या सर्व एक्झाम त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। जवळपास 15,000 ते 16,000 MCQ तुम्हाला सफिशियंट आहेत की मागचा पॅटर्न समजण्यासाठी, ज्याच्यामध्ये मागच्या DMARच्या भरत्या, आरोग्य विभागाच्या भरत्या, जिल्हा परिषदच्या भरत्या, त्याचबरोबर RRB सेंट्रलच्या आणि बाकीच्या स्टेटच्या एक्झाम सर्व त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। त्याचबरोबर रिव्हिजनसाठी छोटंसं हे डायरीचं पुस्तक आहे, याच्यामध्ये चार्ट फॉर्ममध्ये बाकी सर्व गोष्टी कव्हर केल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं जो DMARचा सिलेबस आपल्याला दिलेला आहे तो की आपल्याला नवी मुंबई महानगरपालिका, तुमची KDMC, कल्याण डोंबिवली, आरोग्य विभाग आणि आत्ताची तुमची DMARची भरती, याच्यामध्ये नेहमी तुम्हाला मी सांगत आहे की या सिलेबसवरती मी स्वतःच्या नोट्स ज्या आहेत त्या तयार करत आहे। तर त्या अशा बुकलेट फॉर्ममध्ये नोट्स असणार आहेत, असे छोटे छोटे बुकलेट्स आहेत जे की तुम्हाला कॅरी करण्यासाठी सुद्धा सोपे जातील आणि तुम्हाला इझिली त्याच्यामधून बाकीच्या गोष्टी कव्हर होतील। तर त्या सिलेबससुद्धा कव्हर झालेला आहे, फक्त शेवटच्या थोडंसं रिव्हिजन त्याच्यासाठी प्रूफ रिडिंग बाकी आहे, ते तुम्हाला येत्या मी 4-5 दिवसामध्ये अवेलेबल करून देईल। तर कुठल्याही पद्धतीची आपल्याला अभ्यास करण्यासाठी मटेरियलची जी अवेलेबिलिटी आहे ती कुठल्याही पद्धतीने कमी राहणार नाही। सर्व महत्त्वाचे इथून पुढचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी या यूट्यूब चॅनलवरती देत राहील। तर आता चालू करत आपल्या महत्त्वाच्या मेन व्हिडिओला। मी ऑफिशियल साईटवरती आहे, संचालन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई म्हणजे DMARच्या ऑफिशियल साईटवरती। तर सांगितल्याप्रमाणे साईटवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारची स्पर्धा परीक्षेचं पहिलं PDF आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ऑफिशियल साईटवरनं। बघू शकता तुम्ही 18/6/2025 म्हणजे कालच्या महत्त्वाच्या डेटला ही जी महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आलेली आहे। खाली तुम्ही बघू शकता शिक्षण व वैद्यकीय औषधे द्रव्य विभाग DMARची गट क तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ही जी आहे सरळ सेवा भरती आहे आणि परमनंट भरती आहे। सगळ्यात महत्त्वाचं ही महत्त्वाची वेबसाईट आणि दिनांक 19/6/2000 पासून स्पर्धा परीक्षा 2025 या माध्यमखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे। उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने जे आहेत ते आपल्याला अर्ज करायचे आहेत। ही सांगितल्याप्रमाणे मी महत्त्वाची वेबसाईट, सगळ्यात महत्त्वाचं खाली ज्या महत्त्वाचं वेळापत्रक आहे ऑनलाईन ते आपल्याला दिलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आणि वेळ तुम्हाला दिलेली आहे। दिनांक आहे 19 जून 2025, 19/6/25 गुरुवार सायंकाळी 5 वाजल्यापासून, म्हणजे आजच्या डेटपासून इव्हिनिंगच्या 5 वाजल्यापासून जे आहेत आपण ऑनलाईन वेबसाईट जी तुम्हाला इथे दिसत असेल mededucation.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचा आहे। फॉर्म कसा स्टेप बाय स्टेप अप्लाय करायचा आहे, काय डॉक्युमेंट लागतील, काय माहिती टाकावं लागेल, एक्सपिरियन्स लागेल किंवा लागणार नाही, या सर्व गोष्टी ऑनलाईन, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कल्याण डोंबिवली नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरून दाखवला तसा या भरतीचा सुद्धा A to Z फॉर्म तुम्हाला मी भरून दाखवणार आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक, शेवटची तारखेचा जर आपण विचार केला तर दिनांक 19 जून 2025, दिनांक 9 जुलै 2025 म्हणजे जवळपास
तुम्हाला 9 जुलैपर्यंत जे आहे ते डेट दिलेली आहे. त्या डेटच्या अगोदर तुम्हाला 12 वाजेच्या आत 9 जुलैच्या ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करून पेमेंट कंप्लीट करायचं आहे. लक्षात आलं. महत्त्वाच्या तारखा बघितल्या. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा जी दिनांक आहे तो वेळोवेळी साईटवरती अपडेट होत राहील. खाली हेल्पलाईन नंबर दिला, काही अडचणी असेल तर हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. खाली मेल ID दिला आहे त्याच्यावरती मेल करू शकता. आणि एक्झामची डेट ही लवकरच येत असते. मागचीसुद्धा एक्झाम जी 2023-24मध्ये राबवली गेली, एक्झामची डेट संपल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक्झाम कंडक्ट करून रिझल्ट लावून जॉईनिंगसुद्धा विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत. आपल्यापैकी बरेच आपले टेलिग्राम चॅनलवरचे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा पेपर सेट आणि क्वालिटीचे प्रश्न एक्झाममध्ये मागच्या वेळीसुद्धा विचारले गेले होते. त्याच्यावरती सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चर्चा करेलच. आता खाली आल्यानंतर स्पर्धा परीक्षा 2025 गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदाचं महत्त्वाचं जे आहे ते सगळं डिटेल चार्ट खाली दिलेलं आहे. जवळपास आपण पूर्ण एकूण पदनाम जर बघितले तर टोटल 17 एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत गट कच्या, ज्या की तुमच्या इथं फिलअप केल्या जाणार आहेत. पहिली पोस्ट ग्रंथपाल आहे आणि शेवटची पोस्ट आहे ती निम्न श्रेणी लघुलेखक, ज्याच्यामध्ये आपला औषध निर्माता 9 नंबरला तुम्ही बघू शकता. जवळपास 207 एवढ्या पोस्ट आपल्याला या पदभरतीमध्ये आपल्या औषध निर्माण अधिकारी या पोस्टच्या इथं बघायला भेटत आहेत. आतापर्यंत जेवढ्याही ॲडचं मी रिव्ह्यू करत असतो किंवा आतापर्यंत मी बघितल्या तर फार्मसी ऑफिसरच्या ॲज कम्पेअर टू अदर ज्या पोस्ट असतात त्या भरपूर कमी व्हॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात. पण मला वाटतं ही पहिली अशी ॲड असेल ज्याच्यामध्ये बाकीच्या पोस्टपेक्षा आपलं औषध निर्माण अधिकारी औषध निर्माता सर्वात जास्त पोस्ट आपल्याला या ॲडमध्ये बघायला भेटतील. त्याचबरोबर ग्रंथपाल 5 पोस्ट, अर्थतंत्रज्ञ 18, समाज अधीक्षक वैद्यकीय 135, भौतिक उपचारतज्ञ 17, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181, ECG टेक्निशियनच्या 84, तंत्रज्ञ 94, सहाय्यक ग्रंथपाल 17, औषध निर्माताच्या 207 म्हणजे सगळ्यात जास्त जागा, दंततंत्रज्ञ 9 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 170, क्षयकिरण सहाय्यक 35, ग्रंथपाल सहाय्यक 13, त्याच्यानंतर प्रलेखाकार, सूक्षीकार, डॉक्युमेंट लिस्ट आणि कॅटलॉगरच्या 36 आणि वाहन चालकच्या 37 अशा जवळपास 1058 जागेची ही पूर्ण ओव्हरऑल भरती असणार आहे. आता डिटेलमध्ये चर्चा करूयात आपला औषध निर्माण अधिकारी या पोस्टबद्दल, ज्याच्या की टोटल 207 जागा. S10च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट जाईल 29,200 पासून तुमची पेमेंट स्टार्ट होईल ते 92,300 पर्यंत तुमचं पेमेंट किंवा वेतन श्रेणी जाणार आहे. खाली आणता शैक्षणिक अर्हता म्हणजे जी फॉर्मची बेसिक एलिजिबिलिटी फॉर्मची जी पात्रता आहे ती आपण खाली बघू शकतो. पोस्ट वाईज तुम्हाला इथं पात्रता दिलेली आहे. आता खाली आपलं 9 नंबरला जी पोस्ट आहे आपली 8 नंबरला औषध निर्माता फार्मासिस्ट याची आपण पात्रता बघूयात की कोण कोण या ठिकाणी एलिजिबल आहे. हॅव पास्ड HSC और एनी इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट, तुमचं 12वी सायन्स झालेलं पाहिजे एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर possesses a diploma or degree in pharmacy from the recognized university or institute, statutory university or diploma in pharmacy of a state government, म्हणजे डिप्लोमाचे विद्यार्थी त्याचबरोबर डिग्रीचे विद्यार्थी दोन्ही विद्यार्थी जे आहेत ते फ्रेशर विद्यार्थी याच्यासाठी क्वालिफाय आहेत. हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ॲक्ट 1948, फक्त तुमच्याकडे PCIचं लायसन म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. लक्षात आलं. डिप्लोमाचे विद्यार्थी 2 वर्षाचा डिप्लोमा झालेले ते क्वालिफाय आहेत. बी फार्मसीचे विद्यार्थी 4 वर्षाची डिग्री झालेली ते क्वालिफाय आहेत. एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स नाही, त्याच्यामुळे फ्रेशर जर डी फार्म झाला असेल तरी फॉर्म भरू शकता. फ्रेशर असाल, बी फार्म झाला असेल, M फार्म झाला असेल तरी फॉर्म फिलअप करू शकता. कोणत्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स अनुभव सर्टिफिकेट लागणार नाही, फक्त तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. आता फार्मसी ऑफिसरसोबत बाकीच्यासुद्धा ज्या पोस्ट आहेत त्याचासुद्धा सिलेबस त्याचासुद्धा शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. PDF आपलं टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती मी शेअर केलेलं आहे, तिथून बाकी तुम्ही डिटेल चेकआउट करू शकता. आता एवढं झालं. त्याच्यानंतर वयोमर्यादा तुम्हाला खाली इथं दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे 18 ते 38 वर्ष, म्हणजे कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय 38 वर्ष पाहिजे. म्हणजे 18 वर्षापासून तर 38 वर्षापर्यंत तुम्ही ओपन कॅटेगरीचे म्हणजे खुल्या प्रवर्गाचे विद्यार्थी असाल तर अप्लाय करू शकता. मागासवर्गीय विद्यार्थी असाल त्याच्यामध्ये भज क, भज ड, भज विमा प्र, इमा व, त्याच्यानंतर भज ब, विजा अ, सर्व EWS धरून सर्व जे कॅटेगरीचे विद्यार्थी ते वयाच्या 43 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात. म्हणजे कॅटेगरीसाठी 18 वर्ष आणि हायर 43 वर्ष. पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी 55 वर्षापर्यंत तुमची एज लिमिट राहणार आहे. स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असाल तर त्याच्यासाठी 45 आणि खाली बघू शकता तुम्ही एज लिमिट दिलेली आहे. खेळाडू उमेदवारासाठी सुद्धा 43 वर्षाची हायर एज लिमिट. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी सुद्धा 45 वर्षाची वयोमर्यादा. माजी सैनिक उमेदवारासाठी 45 वर्षाची +3 वर्ष सेवा झालेली ती
कन्सिडर केल्या जाईल आणि अनाथ प्रवर्गासाठी सुद्धा 43 वर्षाची हायर एज लिमिट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे जनरली विचार केला तर 18 ते जवळपास 38 ते 43 वर्षापर्यंत जेवढेही विद्यार्थी किंवा ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे रिस्पेक्टिव्ह पोस्टप्रमाणे ते सर्व विद्यार्थी या फॉर्म फिलअप करू शकतात वेगवेगळ्या पोस्टसाठी. ऑनलाईन परीक्षेचे जे स्वरूप आहे, ऑनलाईन पद्धतीने तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम इथे होईल. संगणकीय आधारित परीक्षेद्वारे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात. ऑनलाईन परीक्षाकरता प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत. आता परीक्षेचं स्वरूप खाली तुम्हाला दिले. ऑनलाईन पद्धतीची तुमची कॉम्प्युटर बेस्ड जी आहे ती टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रश्नपत्रिका ह्या मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये MCQ लेवलच्या असतील. जे ग्रामॅटिकल पोर्शन असेल लँग्वेजचा इंग्लिशमध्ये असेल, मराठीमध्ये असेल आणि बाकी फार्मसी तुमचं कदाचित बायलँग्वेजमध्ये असू शकतं. मागचा एकदा आपल्याला पॅटर्न बघावं लागेल. प्रत्येक प्रश्नास एका प्रश्नात 2 गुण असणार आहेत. अशा प्रकारची तुमची एक्झाम होईल. ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदाकरिता उमेदवाराची निवड करताना फक्त संगणकीय आधारित कॉम्प्युटर बेस घेणारी ऑनलाईन परीक्षा, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व संबंधित विषयावरील 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणाची तुमची परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी म्हणजे प्रोफेन्सी टेस्ट घेण्याची आवश्यकता आहे अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील प्रत्येकासाठी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणाची एकूण 60 प्रश्न परीक्षा व 80 गुणाचे व्यावसायिक म्हणजे 80 जे प्रश्न असणार आहेत ते तुमचे टेक्निकलवरती असणार आहेत. त्याच्यासाठी आपलं फार्मसी ऑफिसरची काय पॅटर्न असेल याच्यावरती सुद्धा स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये पुन्हा एकदा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेपच्या चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्या कारणाने फक्त महत्त्वाची जी माहिती सध्या आपल्यासाठी गरजेची आहे आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला जी माहिती आवश्यक असेल तीच फक्त डिस्कस करतो. बाकी नॉर्मलायझेशन, एक्झामचा पॅटर्न, कोणते पुस्तकं यूज करावं लागतील, मागचा सिलेबस काय होता, मागच्या प्रश्नांचा पॅटर्न काय होता, सर्व महत्त्वाच्या गोष्टी इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. खाली दिल्याप्रमाणे अतांत्रिक जे संवर्गातील पोस्ट आहेत ज्याचं की नाव तुम्ही बघू शकता, त्यांच्यासाठी पदासाठी 120 गुणाची 60 प्रश्न आणि परीक्षा 80 गुणाची व्यावसायिक चाचणी अशी घेण्यात येईल. बाकी आपल्या फार्मसी ऑफिसरसाठी काय काय बाकीच्या गोष्टी असणार ते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याच्यावरती चर्चा करेल. खाली आल्यानंतर तुम्हाला व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे त्याच्यामध्ये पोस्टचं नाव दिलेलं आहे. ड्रायव्हर, हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि त्याचा एक्झामचा पॅटर्न तुम्ही खाली बघू शकता की मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीचे प्रश्न ग्रुप एमध्ये किती असतील, ग्रुप बीमध्ये, सीमध्ये आणि ग्रुप डीमध्ये असे सेक्शन वाईज तुमची परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली म्हणजे ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी गरजेची नाही असे उर्वरित 14 तांत्रिक संवर्गातील पदे जे आहेत त्या पदासाठी जे आहे तो एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे ते तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि टेक्निकलचे असे प्रश्न असतील. जवळपास मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, जीकेचे एकूण जर विचार केला तर 30 प्रश्न असतील आणि बाकी टेक्निकलचे 40 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. अशी 200 गुणाची तुमची जी आहे ती परीक्षा होणार आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप ई अशा जवळपास 4 ते 5 सेक्शनमध्ये तुमच्या या ज्या आहेत त्या एक्झाम किंवा पोर्शननुसार ज्या कंडक्ट केल्या जातील, ज्याला तुम्हाला टाईम दिलेला आहे 18 मिनिटे. त्या 18 मिनिटामध्ये तुम्हाला 20 प्रश्न हे सॉल्व करायचे आहेत. टोटल विचार जर आपण केला तर 100 प्रश्न आहेत, ज्यासाठी 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. परीक्षेचे जे शुल्क आहे ते ओपन प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आहे. कॅटेगरीसाठी जर असाल तुम्ही तर 900 रुपये तुम्हाला फीस आहे. रिफंड तुमची फीस होणार नाही. बाकी सरळ सेवा परीक्षेच्या कार्यपद्धती, अटी शर्ती सध्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. फॉर्म फिलअप करण्यासाठी खालची जी माहिती आहे सध्या तरी आपल्या महत्त्वाची नाही. ओळखपत्राचे विवरण करत असताना आयडेंटी कार्डमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, मतदान ओळखपत्र, शासकीय कर्मचारीबाबतचे कर्मचारी ओळखपत्र किंवा पासपोर्ट तुम्ही फॉर्म फिलअप करताना देऊ शकता. बाकी डिटेलमध्ये तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की आपल्याला फॉर्म वेबसाईटवरती जाऊन कसा फिलअप करायचा आहे. खाली महत्त्वाचं आरक्षण कॅटेगरीनुसार दिलेलं आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट, त्याचबरोबर माजी सैनिक, महिला आरक्षण या सर्व गोष्टी तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त पदवीधर अंशतः कल्याणासाठी काय काय लागणार आहे त्या सर्व गोष्टी खाली दिलेल्या आहेत. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला मी डिटेलमध्ये तिथे उत्तर देईल. आता सगळ्यात महत्त्वाचं कॅटेगरीनुसार किती जागा आहे ते आपल्याला खाली इथं चेक करायचं आहे. खाली तुम्हाला व्यवस्थित पोस्टचं नाव दिलं आहे, एकूण पदे दिलेले आहेत.
वेतन श्रेणी दिली आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला त्याचं डिवायडेशन करून खाली दिलेलं आहे. आता भरपूर वेगवेगळ्या पोस्ट आहेत, आपल्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार आपल्याला त्या बघायच्या आहेत. आपलं जे फार्मसी ऑफिसर आहे ते आता इथं आपण चेकआउट करूयात की नेमक्या किती जागा आपल्याला या पोस्टच्या बघायला भेटतील कॅटेगरीनुसार. तर बघू शकता तुम्ही रिक्त पदे टोटल एकूण पदाचा जर विचार केला तर 207 पदेची भरती आहे. टोटल 7 पदे 29 ते 92 पर्यंत पेमेंट सांगितलं तुम्हाला मी. आता जे अजा कॅटेगरी आहे त्याच्या टोटल रिक्त पदामध्ये 26 एवढ्या जागा तुम्ही बघू शकता आणि सर्वसाधारणसाठी 8 जागा आहेत. या 8 जागेसाठी बाकीचे सर्वसाधारण कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. महिलासाठी 30% महिलासाठी 8 जागा रिझर्व्ह आहेत, इथं फक्त महिलाच अप्लाय करू शकतात. एक जागा खेळाडू 5% रिझर्व्ह आहे, इथं खेळाडूच अप्लाय करू शकतात. माजी सैनिक 15% 4 जागा. प्रकल्पग्रस्त असाल 5% तर 1 जागा आहे. भूकंपग्रस्त 2%1 जागा. पदवीधर अंशकालीन 10% टोटल 3 जागा. अशा एकूण 26 जागा ज्या आहेत त्या अजा कॅटेगरीसाठी इथं तुम्हाला रिझर्व्ड असताना दिसत असेल. लक्षात आलं. पहिली कॅटेगरी बघितली, त्याच्यानंतर अज कॅटेगरीसाठी टोटल 15 जागा. त्या 15 जागेपैकी सर्वसाधारणच्या 5 जागा, म्हणजे बाकीचे सुद्धा अप्लाय करू शकतात रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीतले विद्यार्थी त्या अजामधील. त्याचबरोबर महिला 30% 5 जागा. खेळाडू 5% 1 जागा. माजी सैनिकासाठी 2. प्रकल्पग्रस्त 5% 1. भूकंपग्रस्तासाठी जागा नाही आणि पदवीधरसाठी टोटल 1 जागा. अशा अज कॅटेगरीसाठी टोटल ज्या आहेत त्या 15 जागा आहेत. आता ह्या ज्या सांगितल्या मी तुम्हाला 15पैकी ह्या सर्वसाधारणच्या 5 जागा, तर त्या अज कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत या 5 जागेचा ज्या आहेत त्याच्यातून लढू शकतात, त्याचा फायदा घेऊ शकतात. फक्त स्पेसिफिक अजमधील ज्या बाकीच्या जागा आहेत महिलासाठी खेळाडूसाठी त्याचा तेच विद्यार्थी जे आहेत त्या बेनिफिट घेऊ शकतात. इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी विजा अमध्ये टोटल 4 जागा. 4 जागेपैकी 1 जागा सर्वसाधारणची, 1 जागा महिलासाठी 30%, 1 जागा माजी सैनिक आणि 1 जागा पदवीधर अंशकालीन 10% ही झाली तुमची विजा अ कॅटेगरीसाठी टोटल 4 जागा. त्याच्यानंतर भज ब कॅटेगरीसाठी टोटल 6 जागा. त्या 6 जागेपैकी 2 जागा सर्वसाधारणच्या, 2 जागा महिलासाठी, 1 जागा तुमची माजी सैनिकासाठी आणि 1 जागा पदवीधरसाठी. अशा भज बच्या 6 जागा. इथं क्लिअर झालं. त्याच्यानंतर भज म्हणून एक कॅटेगरी दिलेली आहे. कदाचित इथं भजक असू शकते किंवा नुसती भज दिलेली आहेत फक्त याच्यामध्ये. आता ते खाली क्लिअर होईल. बाकी त्याच्या टोटल 7 जागा दिलेल्या आहेत. त्या 7 जागेपैकी 2 जागा ह्या सर्वसाधारणच्या, 2 जागा ह्या महिलाच्या, 1 जागा तुमची खेळाडूची, 1 जागा तुमची माजी सैनिकाची, 1 जागा तुमची प्रकल्पग्रस्त. अशा टोटल 7 जागा ह्या भज म्हणून कॅटेगरीमध्ये दिलेल्या आहेत. भज ड कॅटेगरीचा विचार केला तर टोटल 3 जागा भज डमध्ये, 1 जागा सर्वसाधारणची जिथे भज डचे विद्यार्थी नॉर्मली अप्लाय करू शकतात आणि 1 जागा तुमची महिलासाठी, 1 जागा माजी सैनिकासाठी, अशी टोटल 3 जागा भज डच्या. त्याच्यानंतर विमापुरामध्ये टोटल 4 जागा आहेत. त्या 4पैकी 1 जागा सर्वसाधारणची, 1 जागा महिलासाठी, 1 जागा तुमची माजी सैनिकासाठी आणि 1 जागा तुमची पदवीधरसाठी रिझर्व्ड आहे. अशा टोटल विमापुराच्या 4 जागा. विमा व मध्ये तुम्हाला जर बघितलं तर टोटल 43 एवढ्या जागा आपल्याला बघायला भेटतील. त्या 43 जागापैकी 15 जागा या नुसत्या सर्वसाधारणसाठी रिझर्व्ह आहे. तिथे विमावचे सर्वसाधारण विद्यार्थी लढू शकतात, त्याचा फायदा घेऊ शकतात. 13 जागा महिलासाठी, 2 जागा खेळाडूसाठी, 6 जागा माजी सैनिक, 2 जागा प्रकल्पग्रस्त, 1 जागा भूकंपग्रस्त, 4 जागा पदवीधर. अशा टोटल 43 जागा ज्या आहेत त्या विमाच्या तुम्हाला बघायला भेटतील आपल्या फार्मसी ऑफिसरच्या. ACBCच्या टोटल 21 जागा. 21पैकी ACBCच्या 8 जागा सर्वसाधारणच्या, महिलाच्या 6 जागा, 1 जागा तुमची खेळाडूची, 3 जागा तुमच्या माजी सैनिकाच्या, 1 जागा तुमची प्रकल्पग्रस्त आणि 2 जागा ज्या आहेत त्या पदवीधरच्या आहेत. अशा टोटल ECBCच्या 21 एवढ्या जागा आपल्याला या पदभरतीमध्ये बघायला भेटतील. आदुगमध्ये दुर्गल घटक टोटल 19 जागा ज्या आहेत आपण बघू शकतो. त्याच्यापैकी सर्वसाधारणच्या 6, त्याच्यानंतर महिला 30%च्या 6, 1 जागा तुमची खेळाडूसाठी, 3 जागा तुमच्या माजी सैनिक, 1 जागा तुमची प्रकल्पग्रस्त आणि 2 जागा ह्या तुमच्या पदवीधर अंशकालीनच्या आहेत. त्याच्यानंतर अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी टोटल 59 जागा तुम्ही बघू शकता. या 59 जागेपैकी फक्त 19 म्हणजे जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात, फायदा घेऊ शकतात या 59 जागेचा आणि सर्वसाधारण म्हणजे 19मध्ये. आता याच्यामध्ये ओपनमध्ये 30% महिलासाठी 18 जागा, 3मध्ये तुमच्या खेळाडूसाठी जागा आहेत, 9 जागा तुमच्या माजी सैनिक, 3 जागा तुमच्या प्रकल्पग्रस्त, 1 जागा तुमची भूकंपग्रस्त, पदवीधरसाठी 6, अशा टोटल 59 जागा. लक्षात आलं. आता 59 जागेपैकी बाकीचे जे विद्यार्थी आहेत नॉर्मली या 19 जागेचा जे आहे ते बेनिफिट घेऊ शकतात. बाकी स्पेसिफिक बाकीच्या जागा ह्या रिस्पेक्टिव्ह एज्युकेशननुसार प्रवर्गानुसार राखीव आहेत. अशा टोटल 207 जागा आहेत. कॅटेगरीनुसार जर बघितल्या तर सर्वसाधारणच्या याच्यापैकी 68 जागा ज्या आहेत
त्या आहेत. 63 जागा तुमच्या महिलासाठी आहेत, 10 जागा तुमच्या खेळाडूसाठी, 32 जागा तुमच्या माजी सैनिक, 10 जागा तुमच्या प्रकल्पग्रस्त, 3 जागा तुमच्या भूकंपग्रस्त, पदवीधरसाठी 21, अशी 207 जागा आपल्या फार्मसी ऑफिसरच्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. भरपूर मोठी संधी आहे. 2025ची सगळ्यात मोठी महाराष्ट्रामध्ये ही पदभरती आहे. मागच्यासुद्धा पदभरतीमध्ये मला वाटतं एवढ्या जागा नव्हत्या जेवढ्या जागा आपल्याला या भरतीमध्ये बघायला भेटणार आहेत. बाकी अनाथ 1% आणि दिव्यांग 4%साठी जो क्रायटेरिया आहे तो खाली दिलेला आहे. आता हे आपल्या डिटेलमध्ये जेवढ्याही पोस्ट होत्या आपल्या कॅटेगरीनुसार तेवढ्या तुमच्याशी मी डिस्कस केलेल्या आहेत. आता सर्व जेवढी PDF होती 31 पेजेसची, त्याच्यामध्ये जेवढी माहिती तुम्हाला कन्सेप्च्युअली थोडीशी समजून सांगायचा प्रयत्न होता माझा तेवढा सर्व झालेला आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये सर्व गोष्टीचं रिव्हिजन तुमच्या समोर एकदा करून घेईल. टोटल जागेचा विचार केला तर 207 जागा. त्याच्यानंतर महत्त्वाचं पात्रता काय तर D फार्मचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, B फार्मचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, M फार्मसीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्स आहे का तर एक्सपिरियन्स नाही. फ्रेशर विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर करू शकतात. फक्त तुमच्याकडे एकच महत्त्वाची गोष्ट पाहिजे, तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे आणि तुमच्याकडे PCIचं रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर आता काय राहिलं आहे महत्त्वाची वेबसाईट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्मच्या तारखा. तर आज 5 वाजल्यापासून फॉर्म चालू होतील. फॉर्म कसा भरायचा आहे तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप टू डेट पहिल्या स्टेपपासून रजिस्ट्रेशन करण्यापासून शेवटच्या स्टेटपर्यंत पेमेंट करण्यापर्यंत A to Z माहिती तुम्हाला यूट्यूबवरती लाईव्ह सांगेल. तो व्हिडिओ बघून तुम्ही अप्लाय करा. कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. अडचण असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, त्या पद्धतीनं तुम्हाला तिथे रिप्लाय दिला जाईल. लक्षात येते तारखा बघितल्या, पात्रता बघितली. महत्त्वाची पुन्हा एकदा वेबसाईट सांगून देतो. तसं तुम्हाला बघण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी लाईव्ह करून दाखवणारच आहे आणि यूट्यूबवरती सर्व गोष्टी येतील. mededucation.in ही महत्त्वाची वेबसाईट. आता ही PDF तुम्हाला कुठं मिळेल तर आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF भेटून जाईल. हे आपलं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग. याच्यावरती महाराष्ट्रामध्ये बाकीच्या स्टेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जेवढ्याही एक्झाम राबवल्या जातात फार्मसी फील्डमध्ये, ज्याच्यामध्ये आपली ड्रग इन्स्पेक्टर असेल, तुमची डिप्लोमा जीट असेल, फार्मसी ऑफिसर असेल, सर्व एक्झामचा महत्त्वाचे अपडेट आपल्याला नेहमी या यूट्यूब चॅनलवरती वेळोवेळी मी देत असतो. साध्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटत असतात. तर नक्की या टेलिग्राम चॅनलला मला जॉईन व्हा. इथून पुढच्या महत्त्वाच्या ज्याही अपडेट किंवा महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत भरतीविषयी, सिलेबसविषयी, पॅटर्नविषयी सर्व तुम्हाला इथं भेटणार आहे. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. जे आपले भाऊ बहिणी एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील फार्मासाठी तर त्या सर्व लोकांपर्यंत यूट्यूब चॅनलची लिंक नक्की शेअर करा. इथून पुढे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील आणि ते सर्व व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या DMRच्या भरतीसाठी मार्गदर्शक ठरतील. अशा प्रकारची ही अपडेट होती. आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आणि मोठी संधी आहे. नक्कीच आज 5 वाजल्यापासून आपण सर्वजण या पोस्टसाठी जे आहे ते अप्लाय करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.